संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाजन मोरेंनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली। आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही। काही दिवसापूर्वी शिरीष महाराज यांचा विवाह देखील ठरला होता। तर देहूत मात्र आता शोककळा पसरलेली आहे। धक्कादायक अशी बातमी ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, शिरीष महाराज यांनी आत्महत्या केल्या, धक्कादायक अशी ही बातमी आहे। खरं तर या घटनेने शोककळा पसरली आहे। काय याची कारण नेमकी समोर येतात? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येने देहू नगरीवरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय सेवक संघ आणि शिवशंभू प्रतिष्ठानमध्ये कार्यरत होते। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी राहत्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकंदरीत संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह ठरला होता, त्या निमित्ताने साक्षीगंधाचा कार्यक्रमही खरं तर उरकला होता। मात्र अजूनही काही दिवसांमध्ये त्यांचा विवाह होणार होता, त्याआधीच त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। शिरीष महाराज मोरे यांची ओळख जर आपण पाहिली तर ते गेल्या कित्येक दिवसांपासून शिवछत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्याने द्यायचे। त्यानंतर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार खरं तर महाराज मोठ्या प्रमाणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांचा रायगडावरती नेहमीच व्याख्यानाचा कार्यक्रम असायचा। गेले कित्येक वर्षांची ही परंपरा खरं तर शिरीष महाराज मोरे पाहत होते आणि त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये व्याख्यान देत होते। त्यांची जर कीर्तनं किंवा त्यांची व्याख्यानं जर आपण पाहिली तर नेहमी हिंदुत्ववादी विचारसरणीची त्यांची राहिल्याची पाहायला मिळालं। त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अभ्यासही गाढा होता। त्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते या परिसरामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखलं जायचं आणि हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जर आपण पाहिलं तर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। महाराजांच्या आत्महत्येनं देहू गावावर शोककळा पसरली।